रसिक हो नमस्कार. आपण ऐकत आहात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या कम्युनिटी रेडिओ केंद्राचे कार्यक्रम 107.4 मेगाहर्ट्झवर. एक विशेष मुलाखत आम्ही आता प्रसारित करीत आहोत. यावर्षीचा साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार प्राप्त लेखक एकनाथ आव्हाड यांची स्नेहा अवसरीकर यांनी घेतलेली मुलाखत आम्ही आता प्रसारित करीत आहोत. ऐकूयात तर. श्रोते हो नमस्कार. मराठी भाषा, मराठी साहित्य याविषयी आज सतत बोललं जातं आहे. मराठी भाषा बोलतं कोण? मराठी भाषा लिहिली जाते का? वाचन होतं का? टिकेल का भाषा? अशा सगळ्याविषयी खूप चर्चा हल्ली होत असतात. अशा कुठल्याही सगळ्या चर्चेत न पडता भाषेसाठी विशेषतः बालसाहित्यात बरंचसं महत्त्वपूर्ण लेखन करणारे एक आदर्श शिक्षक, उत्तम लेखक आपण या स्टुडिओत आज आमंत्रित केलेत. एकनाथ आव्हाड. आव्हाड सर, नमस्कार. नमस्कार. गंमत गाणी, शब्दाची नवलाई, हसरे घर, पंख पाखराचे, प्रकाशाचा उत्सव अशी जवळपास 30 पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. त्यामध्ये चरित्र आहेत, कथा आहेत, कविता आहेत. आणि या सगळ्याचा सन्मान करत यंदा साहित्य अकादमीचा बालसाहित्याचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. तर सर, या पुरस्काराविषयी आपलं मनःपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. सर, या सगळ्याविषयीच तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत. मला पहिल्यांदा असं विचारावंसं वाटतंय की या सगळ्या लेखनाची सुरुवात कशी झाली? चांगला आहे प्रश्न. मी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत 1ली ते 7वीपर्यंत शिकलो. बरं. आणि शिकत असताना खाऊचे पैसे साठवून पुस्तकं विकत घेणं, वा. त्या पैशामध्ये ज्या किमतीचं पुस्तक येईल ते पुस्तक विकत घ्यायचं. म्हणजे अमुकच पुस्तक मिळालं पाहिजे वाचायला असं काही नाही. आणि ही गोडी मला महापालिकेच्या शाळेने लावली. त्याचं असं झालं की माझ्या वर्गशिक्षिका नेहमी एखादं पुस्तक वर्गाच्या समोर उभं राहून मला मोठ्याने वाचायला लावायच्या. आणि मग ते मुलांना गोष्टी, कविता वाचून दाखवता दाखवता त्या गोष्टी, कविता मलाही आवडायला लागल्या. मग एखादी वाचलेली गोष्ट घरात येऊन दादा, ताईला, आई बाबांना सांगणं, उत्साहानं सांगणं. आणि कदाचित मला वाटतं तिथेच कुठेतरी पुस्तकांची ओढ निर्माण झाली. आणि मग वाचतच गेलो. आई आमची भाजी विकायची, पण तिने माझ्या हातातलं कधी पुस्तक ओढून घेतलं नाही, वाचू दिलं. म्हणजे अक्षरशः भाजी विकण्याच्या टोपलीच्या बाजूला मी बसताना माझ्या हातात पुस्तक मात्र नक्की असायचं. आणि खऱ्या अर्थानं लेखक झालो ते विद्यार्थी जेव्हा समोर आले, मी शिक्षक म्हणून रुजू झालो मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतच. कारण मला असं वाटलं की माझं 1ली ते 7वीपर्यंत शिक्षण ज्या महापालिकेत झालं, माझ्या शालेय जीवनाची घडी ज्या महापालिकेच्या शाळेने बसवली, त्याच महापालिकेच्या शाळेत आपण शिक्षक म्हणून सेवा द्यायची असं मनाशी कुठेतरी पक्कं होतं. आणि ज्या दिवशी पहिल्या दिवशी वर्गात गेलो, ही समोर इतकी उत्सुक डोळे पाहिले आणि असं वाटलं या मुलांच्या आनंदाची बाग आपण गोष्टी, कवितांनी फुलवत राहावं. म्हणून नवीन गोष्ट सांगायची, नवीन कविता सांगायची. मग मुलं म्हणायची, सर उद्या नवीन कविता, उद्या नवीन छानशी गोष्ट सांगा. मग ह्या मुलांसाठी आपणच का लिहू नये असं मनात आलं. आणि त्याला एक कलाटणी मिळाली. माझ्या वर्गातली मुलगी सविता पटेकर या मुलीमुळे. या मुलीवर मी पहिली कविता लिहिली. अरे वा. आणि खऱ्या अर्थानं कवी म्हणून मला मुलांनी सन्मान दिला. त्याची गंमत अशी झाली की ती मुलगी येत नव्हती, सविता पटेकर, आणि ती शाळेत यावी म्हणून माझी मनस्वी धडपड होती. त्या मुलींनी शाळेत यावं, नवीन वर्ग मिळाला आहे, आपल्या वर्गाची सगळ्या मुलांची उपस्थिती असावी. त्यामुळे का रे सविता येत नाही मुलांना विचारल्यावर एका मुलांनी सांगितलं, सर ती घरी असते. म्हटलं तिला सांग सरांनी नवीन वह्या पुस्तकं आणली आहेत, ती तुला देण्यासाठी. पण त्यांनी काही उपयोग झाला नाही, ती मुलगी काही आली नाही. मग मी चिठ्ठी पाठवली, त्याचंही काही उत्तर नाही. मुख्याध्यापकांचं पत्र पाठवलं, पण काही पालकांनी त्या मुलीने काही प्रतिसाद दिला नाही. मग मीच शेवटी तिचं घर गाठलं आणि सगळी माहिती गोळा केली. त्या मुलीला भेटलो, आईला भेटलो. तर आमच्या मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत येणारी मुलं अतिशय तळागाळातून येत असतात. त्या आईचा व्यवसाय होता कचऱ्या वेचण्याचा व्यवसाय. सकाळी लवकर घराबाहेर पडायची, मुलीला उठवायची. आमची सकाळची शाळा 7 ते 21पर्यंत. पण त्या मुलीला उठवल्यानंतर ती मुलगी शाळेत यायची नाही, घरात पुन्हा झोपून राहायची. मग मी जेव्हा घरी गेलो, आईला म्हटलं, तुमच्या वाट्याला जे आयुष्य आलंय ते तुमच्या मुलीच्या वाट्याला आलं तर बरं वाटेल का हो?
काहीही करा, पण तिला शाळेत घेऊन या. शाळेशिवाय पर्याय नाही. दुसऱ्या दिवशी ती बाई कामाला न जाता ओढत मुलीला शाळेत घेऊन आली. सगळी आपली कर्मकहाणी सांगत राहिली. घरी गेलो, खूप अस्वस्थ झालो ते सगळं ऐकून, आणि तेच कुठेतरी डायरीत शब्दबद्ध केलं आणि कविता. आयुष्यात पहिली कविता लिहिली. ती ऐकवता येईल आपल्या श्रोत्यांना? नक्कीच Please ऐकवता ऐकवा. येईल. हां. सविता पटेकर, सतत गैरहजर असं त्या हं. कवितेचं शीर्षक. शाळेत आली आई आपल्या मुलीला घेऊन. शाळेत आली आई आपल्या मुलीला घेऊन. काकूळ तिला येऊन म्हणाली, यापुढे नाही राहायची घरी मास्तर, वर्गात घ्यायला ठेवून. काकूळ तिला येऊन म्हणाली, यापुढे नाही राहायची घरी मास्तर, वर्गात घ्यायला ठेवून. मुलीचं नाव सविता पटेकर, वर्गात सतत गैरहजर. आई म्हणाली, रोज ही घरी त्रास देते. आई म्हणाली, रोज ही घरी त्रास देते आणि शाळेत जा म्हटलं तर अंगावर पांघरून घेते. खायला लिहायला मात्र चांगलं मागते आणि या त्या कारणावरून माझ्याशी रुसते. हिच्यासाठी काय काय करू, कुणाकुणाचे पाय धरू. 4 घरची धुणंभांडीसुद्धा करते. ह्या पोरीसाठी मरमर मरते. नवरा माझा गेला मरून. आईचं बोलणं पोट तिडकीनं, पण पोरगी मात्र ढिम्म. नाव तिचं सविता पटेकर, वर्गात सतत गैरहजर. मी मुलीला म्हणालो, का गं शाळेत येत नाहीस? खरं सांग, मी तुला मारणार नाही. मी मुलीला म्हणालो, का गं शाळेत येत नाहीस? खरं सांग, मी तुला मारणार नाही. पण मुलगी काहीच बोलेना. आईला आला राग. आईनं तिच्या गालफाडात मारलं आणि मुलीने आईकडं रागानं पाहिलं. मला वाटलं इथे चुकतं कोणाचं, ह्या मुलीचं की तिच्या आईचं, मास्तरांचं की इथल्या शिक्षण पद्धतीचं. मीही काहीसा निरुत्तर. सविता पटेकर, वर्गात सतत गैरहजर. मनापासून ठरवलं हिची समस्या शोधून काढावी. मनापासून ठरवलं हिची समस्या शोधून काढावी. अभ्यासाची पुस्तकं आणून तिला द्यावी. या लहानशा जीवाला आता आपण समजून घेऊ. या लहानशा जीवाला आता आपण समजून घेऊ. आपल्यातला अर्धा डब्बा रोज तिला देऊ. मनाशी सारं ठरवून एक एक विषय घेतला. खेळ गाणी गोष्टींचा तासयाच घेतला. दुसऱ्या दिवशी वर्गात गेलो, हजेरी घेतली, नाव पुकारलं. दुसऱ्या दिवशी वर्गात गेलो, हजेरी घेतली, नाव पुकारलं, सविता पटेकर. पण मुलं म्हणाली गैरहजर. माझं मन सुन्न झालं. कालचा दिवस आठवला. बॅगेतल्या डब्याकडे लक्ष गेलं. टेबलावर तिच्यासाठी पुस्तकं होती. या पुस्तकात तिचं आता कसं शोधू उत्तर? या पुस्तकात तिचं आता कसं शोधू उत्तर? तेवढ्यात दारातून कोवळे शब्द आले. सर वर्गात येऊ? दाराकडं पाहिलं तर दारात सविता उभी, शाळेच्या गणवेशात, 2 घट्ट वेण्या घालून. माझं मन फुललं. वर्गातली मुलं एका सुरात म्हणाली, सर सविता हजर, सर सविता हजर, सर सविता हजर. वा वा, किती एकरूप झालाय तुम्ही तुमच्या मुलांमध्ये. सविता पटेकरला काय वाटलं ही कविता ऐकून? ही कविता मी माझ्या 5वीच्या वर्गात ऐकवली. मुलांना किती कळली माहीत नाही, पण ही कविता म्हटल्यानंतर मुलांना एक गोष्ट लक्षात आली. सरांनी सवितावर कविता लिहिली आहे. एक दिवशी हजेरी घेताना राजेश नावाचा मुलगा 2 दिवस आला नाही. म्हटलं, अरे राजेश आला नाही रे. पोरगं पटकन उठून उभं राहिलं आणि म्हणाले, सर त्याच्यासुद्धा सवितासारखी कविता लिहा, म्हणजे तो सुद्धा शाळेत येईल. मला वाटतं त्या मुलाची ही जी प्रतिक्रिया आहे ना, ती माझ्यासाठी फार मोठा पुरस्कार, फार मोठा माझ्यातला लिखाणातला उत्साह निर्माण करणारी होती. खरंय, मी खरंय. तीच कविता, त्यावेळी मुंबई जिल्ह्याचं एक आव्हान होतं की स्वलिखित कवितांची जिल्हास्तरीय स्पर्धा, आणि खुल्या गटातली होती. उत्साह होता. पहिली कविता लिहिली होती. म्हटलं सादर तर करून बघूया. हो. मी त्या मुंबई जिल्ह्याच्या खुल्या गटाच्या स्पर्धेत भाग घेतला. ही कविता सादर केली आणि पहिला क्रमांक या कवितेला मिळाला. वा. पण त्याहीपेक्षा आनंद त्या मुलाच्या प्रतिक्रियेने मला अधिक झाला होता. खरंय. सर, कथा, कविता, नाट्यछटा, अगदी कोडी, चरित्र असे सगळे साहित्य प्रकार तुम्ही लिहिताय. नक्की. मुलांसाठी लिहित असताना सगळ्यात आव्हानात्मक प्रकार असा कोणता वाटतोय? मला वाटतं मुलांसाठी लिहिताना सगळेच प्रकार आव्हानात्मक आहे. कारण आपल्याला सोपं लिहायचं आहे. नुसतं सोपं लिहून चालत नाही, तर मुलांच्या हृदयाच्या जवळ जाणारं लिहायचं आहे. आत्ताची मुलं डोळ्यासमोर ठेवून लिहायचं आहे. आत्ताच्या मुलांचं भावविश्व लक्षात घेऊन लिहायचं आहे. त्यामुळे तुम्ही कविता लिहा, कथा लिहा, कोडी लिहा, चरित्र लिहा, कुठलाही प्रकार हा मुलांसाठी लिहिताना आव्हानात्मकच आहे असं मला वाटतं. कारण आपण मुलांच्या लेवलवर जाऊन त्या मुलांना हे आवडेल का, त्या मुलांना हे रुचेल का, ते मुलं हे
स्वीकारतील का आपलं लिखाण, हो. हा माझ्या लिखाणाच्या तळाशी हा विचार नेहमीच असतो. म्हणून मला वाटतं की मुलांसाठी लिहिणं हे फार जाणीवपूर्वक झालं पाहिजे आणि ते एक जबाबदारीने झालं पाहिजे. नाहीतर आपण काय करतो, मी लहानपणी कसा होतो ते मी हो. आता लिहितो, हो पण ते हो. पुलाखालून बरंच पाणी निघून गेलेलं असतं, आपलं वय वाढलेलं असतं, भोवतालचं वातावरण बदललेलं असतं. खरंय खरंय. आत्ताची मुलं कोणत्या वातावरणात राहतात ते लिहिलं पाहिजे. मी लहानपणी कसा होतो ते न लिहिता. आता आपण तुमच्या या साहित्य अकादमी प्राप्त जे पुस्तक आहे, छंद देई आनंद, याकडे वळूयात. तर हे पुस्तक कसं आहे याविषयी सांगा. हे पुस्तक मी करोना काळात त्या कविता लिहिल्या. मला असं वाटत होतं की मुलं घरात अडकली आहेत, त्यांना छंद जोपासायला आपण प्रवृत्त केलं पाहिजे, बर बर. की घरातल्या घरात सुद्धा आपल्याला छंद जोपासता येऊ शकतो, बैठे खेळ खेळता येऊ शकतात. असा विचार आला आणि बऱ्याचशा छंदांवरच्या कविता मी लिहून काढल्या आणि त्याचं एक पुस्तक आकाराला आलं, म्हणजे छंद दे आनंद. ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य की या पुस्तकात 47 कविता आहेत जवळजवळ. बर आणि माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांची प्रस्तावना, दीर्घ प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे. बर बर. त्यातली एक कविता आपल्याला ऐकवतो. शाबासकी नावाची कविता आहे की प्रत्येकालाच असते ना कशाची आवड. तो मुलगा बोलतोय आपल्याशी की प्रत्येकालाच असते ना कशाची आवड, पोहण्यासाठी हमखास मी नेहमीच काढतो सवड. गावच्या नदीत माशासारखा मारतो लांब सूर, अहो एका दमात पोहत पोहत निघून जातो दूर. तासनतास पोहण्याचा असा जडला छंद, पाण्यात डुंबण्याचा मोठाच मला आनंद. काहीतरी निमित्त काढून पोहायला जेव्हा जायचो, आईची कित्येकदा बोलणीसुद्धा खायचो. पण पोहण्याच्या स्पर्धेत मी जेव्हा घेतला भाग, बक्षीस मिळाले मला आणि आईचा गेला राग. एकदा तर एका मुलाला नदीत बुडताना वाचवले, आईला कळले तेव्हा तिने मायेने मला कुरवाळले. ही गोष्ट वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली, राष्ट्रपतींनी पदक देऊन शाबासकी खास दिली. या कवितेचा शेवट फार महत्त्वाचा आहे. तो मुलगा म्हणतोय, पण खरं सांगू का तुम्हाला, मला आनंद केव्हा झाला. की त्याला शाबासकी मिळाली, राष्ट्रपतींचं पदक मिळालं, तरी तो मुलगा पुढे म्हणतोय, पण खरं सांगू का तुम्हाला, मला आनंद केव्हा झाला. बुडत्या मुलाला वाचवायला जेव्हा छंद कामी आला, बुडत्या मुलाला वाचवायला जेव्हा छंद कामी आला. वा. मला वाटतं छंद हा अशी गोष्ट आहे की जी आपल्याला तर आनंद देतेच, पण आपल्याबरोबर ती समोरच्यालाही आनंद देत असते. खरंय खरंय खरंय. म्हणून माणसाने, मला वाटतं प्रत्येकाने एखादा तरी छंद जोपासावा. हे जे पुस्तक आहे छंद देई आनंद, हे तुमच्या मुलांपर्यंत तुमच्या विद्यार्थ्यांनी वाचलं आहे का, किंवा त्यांना तुम्ही वाचायला दिलं आहेत का? नक्कीच. यातल्या कविता मी बऱ्याचदा परिपाठातून, अशा फावल्या वेळेत किंवा महाराष्ट्रभर मी कार्यक्रम करतो कथाकथन कवितांचे, तेव्हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ही पुस्तकं घेऊन जात असतो सोबत. मुलांनी कविता म्हणायला सांगितलं की यातल्या काही कविता म्हणून दाखवत असतो. छंद दे आनंदमधल्याच नाही, पण माझ्या आता 15-1 कवितांची पुस्तकं आहेत, हो. 6-7 कथांची पुस्तकं आहेत. तर यातल्या कथा कविता घेऊन जातो. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी की महाराष्ट्र शासनाने जेव्हा काही पुस्तकांची निवड केली, माझ्याही काही 7-8 पुस्तकांची निवड केली, आणि मग ती त्यांनी जिल्हा परिषदच्या शाळांना त्या पुस्तक पेट्या पाठवल्या तेव्हा अनेक मुलांनी यातल्या कथा कविता वाचून त्याचे व्हिडिओ करून त्यांच्या शिक्षकांनी मला पाठवले. मला वाटतं आपल्या कविता, आपल्या कथांवर मुलं इतक्या प्रकारे प्रयोग करतायत, ही सुद्धा त्या लेखकासाठी फार उत्साह वाढवणारी गोष्ट आहे. बरोबर आहे. अकादमीसारखा अत्यंत प्रतिष्ठित मानाचा असा पुरस्कार तुम्हाला मिळाला आहे, पण तुमच्या लेखनातून असे काही खास पुरस्काराचे क्षण तुम्हाला मिळाले आहेत का, की जे तुम्हाला अकादमी इतकेच महत्त्वाचे वाटत आहेत? अगदी. महाराष्ट्र शासनाचे मला 2 वाङ्मय पुरस्कार मिळाले. माझ्या दुसऱ्याच पुस्तक गंमत गाणी, त्यात एक वेगळा प्रयोग केला होता. जोडाक्षर विरहित बालकविता. पहिलीची मुलं जेव्हा अक्षर ओळख होते आणि मग त्यांना जोडाक्षर आलं की त्यांना गतिशील वाचनाचा आनंद मिळत नाही, मग ते अडखळतात, थांबतात, मग त्यांना असं मन खट्टू होतं त्यांचं. पण मला असं वाटलं की या सुरुवातीच्या काळात नुकतीच अक्षर ओळख झालेल्या मुलांच्या पुढे जर जोडाक्षर विरहित कविता आल्या तर ते सलग पटापट वाचत जातील आणि त्यांचा एक गतिशील वाचनाचा त्यांना आनंद मिळेल. म्हटलं प्रयोग तर करून पाहू. पहिलीच्या वर्गात त्या कविता वाटल्या, मुलांनी वाचल्या, मुलांनी त्याच्यावर साभिनय त्या कविता पाठांतर करून म्हणून दाखवल्या आणि खूप
खूप उत्तम प्रतिसाद मुलांनी दिला. उदाहरणार्थ मुलं जेव्हा एखादी कविता, आपलीच कविता आपल्याला ऐकवतात, तो हां. आनंद फार वेगळा असतो. एक किस्सा सांगायचा आहे, तुम्ही पुरस्काराची गोष्ट केलीत हो, म्हणून, हो. की ABP माझाने एक मोठा कार्यक्रम घेतला होता, कवितेचा, गाण्याचा म्हणून. हं. आम्ही तो एका शाळेत कार्यक्रम करायचं ठरवलं. माझ्यासोबत आणखी 3-4 कवी होते आणि त्या कविता जेव्हा मी म्हटलं, मी चांदोबाच्या देशात ही कविता म्हणतो हा मुलांनो. मी 2च ओळी म्हटल्या आणि मुलांनी माझी कविता पुढे नेली, मला म्हणूच दिली नाही. म्हणजे एवढ्या मोठ्या वाह! सभागृहात सगळी मुलं माझी कविता तोंडपाठ म्हणत होती. ही केवढी हा मोठाच पुरस्कार आहे त्या खरंच आहे, लेखकासाठी. खरंच आहे. एखाद्या गडचिरोलीच्या दुर्गम भागातून एखादा 4थीचा विद्यार्थी शिक्षकाकडून पत्ता घेऊन मला पत्र पाठवतो आणि म्हणतो, तुमची किशोरच्या दिवाळी अंकातली कविता खूप आवडली बरं का सर. नवीन वर्ष सुरू झालंय, नवीन वर्षाची तुम्हाला काहीतरी भेट द्यायची आहे. हं. पण भेट देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही. पण मी वहीच्या पानात जपून ठेवलेलं मोराचं पीस मी तुम्हाला नवीन वर्षाची भेट म्हणून पाठवतो. आणि तेव्हा जेव्हा त्या पत्रासोबत ते मोराचं पीस येतं, ते मोराचं पीस जेव्हा मी माझ्या तळहातावरून फिरवलं, माझे डोळे भरून आले. नकळत मी त्या मुलाशी जाऊन भेटलो, बोललो, गळाभेट घेतली असा भास झाला मला. मला वाटतं मुलांचं हे जे प्रेम आहे ना, ते उत्स्फूर्त असतं, निखळ निर्मळ असतं. मुलं एखादी तुमची कविता आवडली नाही की पटकन तुमच्या तोंडावर सांगून मोकळीसुद्धा होतात. खरं आहे. पण ती प्रतिक्रिया फार महत्त्वाची असते आपल्यासाठी. मला वाटतं असं असंख्य मुलांची फोनवरच्या एखाद्या कॉईन बॉक्सवरून मुलांनी मला केलेला फोन किंवा पाठवलेलं पत्र, हं. आईच्या बाबांच्या फोनवरून माझ्याशी साधलेला संवाद, हा एक माझ्यासाठी मोठा पुरस्काराचा आहे. मी अनेकदा म्हणतो, मी 30 वर्ष लिहितोय मुलांसाठी, पण त्याहीपेक्षा मला 30 वर्ष मुलांनी लिहितं ठेवलं आहे, हे फार महत्त्वाचं आहे. खरं आहे. ही जी जोडाक्षर विरहित कविता तुम्ही म्हणालात, तर ती कविता आम्हाला ऐकायला आवडेल एखादी. नक्कीच नक्कीच. बघ, एक कपाटावरची कविता लिहिली होती. पुढून पाट, मागून सपाट, बाबांनी आणलं लोखंडी कपाट. कपाटाला खण आहेत खूप, खणात पैसे बसतात चूप. पैशांचं कपाट घमेंडी भारी आणि उघडायला गेलं की कुरकुर करी. याच्यात एकही जोडाक्षर नाही आहे. खरंय, किंवा खरंय. झाडा रे झाडा, डोल रे डोल, फळासारखे तुझे गोड गोड बोल. झाडाला आली सुगंधी फुले, फुलांनी बांधले झाडावर झुले. झाडाने घातला पायात चाळ, पानाने घेतला तालावर ताल. झाडाची फुले उतरली खाली, सुगंधी सारी जमीन झाली. मुलांसाठी लिहिताना कोणकोणत्या गोष्टीची व्यवधानं ठेवावी लागतात? मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे हं. मुलांसाठी लिहिणं एक फार जबाबदारीचं काम आहे. आपण जेव्हा मुलांसाठी लिहितो, ते आपण कोणत्या वयोगटासाठी लिहितो हे फार महत्त्वाचं आहे. जसं आपण एखाद्या शिशुगटाची कविता कुमार वयोगटातल्या मुलांना दिली तर ती त्यांना नाही पचनी पडणार, त्यांना नाही ती आवडणार. किंवा कुमार गटाची कविता आपण शिशुगटाला पाठवली तर मुलांना ती कविता सगळी डोक्यावून जाईल, काहीच कळणार नाही. कारण शिशुगटाचे त्यांचं भावविश्व वेगळं असतं. त्यांना पुनरावृत्ती होणारे शब्द त्यांच्या कवितेत, कथेत आले तर त्यांना अधिक आवडत असतात. किशोर गटाचं एक वेगळं भावविश्व असतं. कुमार गटातलं कविता किंवा त्यातले विषय हे त्यांच्या भावनांना आवाहन करणारे असावे लागतात. मग अशा पद्धतीचं साहित्य त्या त्या वयोगटासाठी लिहिणं आणि ते भान त्या लेखकाने बाळगणं फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. कुमार गटासाठी मी एक कविता लिहिली होती की बघा, आपण कुमार गटातली मुलं, माझ्या वर्गातली मुलं म्हणा किंवा आम्ही आमच्या आजूबाजूला पाहतो, कष्ट करून शिकतात. आईवडिलांच्या कुटुंबाला ते आईवडिलांसोबत हातभार लावत असतात. त्यामुळे अशी मुलं जेव्हा शाळेत येतात तेव्हा त्या मुलांकडे आपण कोणत्या नजरेनं पाहतो किंवा त्यांच्या अडचणी आपण समजून घेतो का? कारण मी एकदा वर्गात म्हणाला, अरे पाऊस कुणाकुणाला आवडतो रे? एका मुलाचा हात वरती नव्हता. खरं तर पाऊस सगळ्यांनाच आवडायला पाहिजे. खरंय. पावसात चिंब भिजणे केवढं मोठं आनंदाचं काम आहे. हं. पण पाऊस आवडत नाही तो मुलगा म्हणाल्यावर म्हटलं, का रे तुला पाऊस आवडत नाही? म्हणे, सर माझ्या घरी येऊन बघा, पावसात माझं सगळं घर गळत असतं. बसायला जागा नसते, झोपायला जागा नसते, सगळीकडे भांडी ठेवलेली असतात. मग मला वाटतं अशा मुलांचं भावविश्वसुद्धा कवितेतून, कथेतून यायला हवं. मी एक अशीच कविता लिहिली होती की कहाणी एका कवितेची. हं. घंटा झाली वर्ग लागला भरू, गुरुजींच्या कवितेने तास झाला सुरू. इतकं सोपं लिहिलं पाहिजे आपण. कशाला मुलांचं लिखाण उगाच कठीण करून टाकायचं मला वाटतंय. घंटा झाली वर्ग लागला भरू, गुरुजींच्या कवितेने तास झाला सुरू. पावसाची कविता घेतली शिकवायला. हं. पावसाची कविता घेतली शिकवायला, पण मध्ये मध्ये बोलायची परवानगी नाही कुणाला. अहो, शब्दांचा पाऊसच जणू वर्गावर बरसत.
शब्दांचा पाऊसच जणू वर्गावर बरसत कवितेचा आशय जाई मनोमनी झिरपत. शेवटच्या बाकावर भिंतीला टेकून एक चिमुरडा होता, डोळे गच्च मिटून. मास्तरांच्या रागाचा पाराच चढला. जोरानेच ओरडून उठवले त्याला. दमातच घेऊन विचारले त्याला, रात्री काय तू सिनेमा पाहिला का गोडधोड जेवणावर ताव मारून आलास आणि वर्गात असं झोपी गेलास? डोळ्याने त्याने सरांकडे पाहिले. भेदरलेल्या डोळ्याने त्याने सरांकडे पाहिले. गरीब आहे तर सर, कुणीतरी पटकन बोलले. मास्तर म्हणाले, गरीब मग कपड्याला कसा अत्तराचा वास? नाही सर, उदबत्त्यांचा वास येतो खास. वडील नाहीत त्याला, तो काम करून शिकतो. शाळेत येण्यापूर्वी तो उदबत्त्या विकतो. मास्तरांची कविता मग बाजूलाच राहिली. त्यांच्या डोळ्यांतली कविता वर्गाने वाहताना पाहिली. मी जेव्हा कुमार वयोगटापुढे ही कविता म्हटली, मी मुलांचे डोळे पाहिले ते त्यांचे डोळे भरून आले होते. मी जेव्हा हा कार्यक्रम झाल्या मुख्याध्यापकांच्या केबिनकडे निघालो, एक मुलगी तिष्ठत तिथे माझी वाट पाहत होती आणि म्हणाली, सर तुम्ही ती कहाणी एका कवितेची कविता म्हटली ना, मला खूप खूप आवडली. मी सुद्धा सर शाळेसाठी काका मावशीकडे राहते, घरातली सगळी कामं करून येते. मला वाटतं असं मुलांना ते आपलं वाटणं, ते साहित्य ही खरी उत्तम बालसाहित्याचं एक लक्षण आहे असं मला वाटतं. खरंय. आणि तुम्हाला खूप पुरस्कार मिळालेत सर तुमच्या साहित्याला असे. आणि मला फार उत्सुकता वाटते की तुमच्या वर्गात काय वातावरण असेल. असो, मुलांकडून कुठले प्रकार जास्त वाचले जातात? कथा वाचली जाते, कविता वाचली जाते, चरित्र वाचली जातात. काय प्रकारचं साहित्य मुलांकडून जास्त प्रमाणात वाचलं जातं आज? आपण हाताची पाची बोटं सारखी नाहीत, त्यामुळे प्रत्येक मूल एकाच मापदंडाने मोजणं योग्य नाही. मला वाटतं प्रत्येक मुलाची अभिव्यक्ती वेगळी असते, त्यांची आवड वेगळी असते. मी वर्गात पाहिलं तर काही मुलांना कविता आवडते. मी जेव्हा महाराष्ट्रभर फिरतो, काही मुलं गोष्टीचा आग्रह धरतात. काही मुलं म्हणतात, सर कोडी घाला आम्हाला, आमच्या बुद्धीला चांगला खुराक मिळतो. कोडं असं एक आहे की ऊन पाऊस खेळताना पाहत बसे हसून, श्रावणात हमखास येते बघा दिसून. आभाळात त्याचे आहे गाव, तानापिहिनी पाजा ओळखा त्याचं नाव, इंद्रधनुष्य. अगदी बरोबर, शब्बास. असं आम्ही मुलांना म्हणतो की मुलं ओळखतात, पण मला ओळखल्यानंतर त्यांना जो आनंद होतो ना, तो त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत असतो की आपल्याला कोडं ओळखता आलं. आणि मला वाटतं या कोड्याबरोबर त्यांना तर आनंद तर मिळतो, पण त्यांना माहिती मिळते की तानापिहिनी पाजा रंगांचा तो क्रम जो आहे, किंवा श्रावणात दिसतं इंद्रधनुष्य, ऊन पाऊस खेळताना दिसतं. मला वाटतं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. मग मला वाटतं की प्रत्येक मुलाला काय आवडतं तर हे आपण त्या मुलावर आणि असं शिक्षण आणि मनोरंजन आणि भाषेचा विकास अशा सगळ्या गोष्टी एका वेळी यातून साधल्या जातात. सर, आज आपण सगळीकडे भाषेविषयक चर्चा खूप ऐकतो. आपली भाषा, आपलं लेखन, वाचन या सगळ्या गोष्टींविषयी तुम्हाला काय वाटतं? म्हणजे तुम्ही ज्या मुलांमध्ये आहात ती सगळी मुलं तुम्ही म्हणल्यासारखं तळागाळातल्या जे लोक आहेत त्या वस्तीमधली, वाड्यांमधली मुलं आहेत ही, तर यांची भाषा, यांचं अवांतर वाचन याची स्थिती कशी आहे असं तुम्हाला वाटतं? आपण आता पाहतो, मला अनेक पालक जेव्हा भेटतात की आमचं मूल वाचत नाही, तर तुम्ही काय सांगाल? तर मला खरं पालकांनाच हा प्रश्न विचारायचा की तुम्ही मुलांपुढे वाचताना दिसता का? तुम्ही कुठलं पुस्तक दर महिन्याला घरात आणता का? तुमच्याकडे मराठी वर्तमानपत्र नियमित येतं का? कारण आपण काय करतो, आपला जो जमा खर्चाचा हिशेब जो असतो, दुधाचं एवढं बिल, त्याचे पैसे राखून ठेवतो, किंवा किराणाचं बिल, पण आपण पुस्तकांसाठी काही छोटासा निधी वेगळा राखून ठेवतो का? तर याचं उत्तर अनेकदा नाही येतं. मला वाटतं 100 रुपयापासून सुरुवात करू शकता. मुलांच्या पुस्तकांच्या किमती आता आहेत 150-200, पण छोटी छोटी पुस्तकं येतात. त्यामुळे तुम्ही दर महिन्याला एखादं पुस्तक घरात आलं पाहिजे असं मला वाटतं. आणि आमच्या महापालिकेत येणारी मुलं वेगवेगळी बोलीभाषा घेऊन सुद्धा येतात. मग अशा मुलांची बोलीभाषा जपत आपण त्यांना प्रमाण भाषेकडे बोलीभाषा अशुद्ध आहे असं नाही, ती सुद्धा त्यांची एक स्वतंत्र भाषा आहे. पण अशा मुलांची भाषा जपत आपण त्यांना मराठी भाषेकडे, प्रमाण भाषेचा सुद्धा एक आवाका, त्यांचं ते विश्व आपण त्यांना दाखवलं पाहिजे. आणि म्हणूनच एक प्रयोग मी केला की शब्दांची नवलाई,
हं, हे जे माझं 2020ला पुस्तक आलं, हं. की त्याच्यामध्ये सगळ्या म्हणी, वाक्प्रचार, अलंकार, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी अशा कविता सगळ्या. हं. 2-3 वर्ष याच्यावर मी काम करत होतो, की मला असं वाटलं, की मुलांना मराठीची गोडी लागावी. बरोबर आहे. मुलांना मराठीची आवड निर्माण व्हावी. आपल्या म्हणी, आपलं वाक्प्रचार ही केवढी मोठी समृद्ध परंपरा मराठी भाषेचं केवढं मोठं वैभव आहे. तेही त्यांना कुठेतरी कवितेतून सहजरित्या कळावं म्हणून अशा पद्धतीचं आपण एक पुस्तक का लिहू नये. आणि शब्दांची नवलाई आली. आनंदाची गोष्ट अशी की त्याला 2020चा महाराष्ट्र शासनाचा बालकवी पुरस्कार उत्कृष्ट कविता संग्रहाचा मिळाला. पण त्याहीपेक्षा की एखाद्या शाळेच्या दर्शनी भिंतीवर यातली एखादी कविता ऑइल पेंटने कायमस्वरूपी लिहिली जाते, ही केवढी आनंदाची गोष्ट आहे. खरं आहे. मुलांना विरामचिन्ह कुठे वापरावं, स्वल्पविराम कुठे वापरावा, हे सहजगत्या सांगणारी चिन्हांचा खेळ नावाची कविता या पुस्तकात आहेत. हं. मला वाटतं अशा पद्धतीचं साहित्यसुद्धा आपण लिहिलं तर मुलं नक्की ते जवळ करतात आणि जवळ केल्यानंतर ते वाचतात. आणि त्याच्यातून मला वाटतं बालसाहित्याचं मुख्य प्रयोजन भाषा शिकवणे हे नसून मुलांचं मनोरंजन करणे हे असावं. आणि एकदा का त्यांचं रंजन झालं की त्या रंजनातून ते वेगवेगळे दालनं आणखी त्यांच्यासाठी खुली होत जातात. मग ते ज्ञानाचं असेल, ते माहितीचं असेल, ते भाषा शिक्षणाचं असेल, पण मला वाटतं मनोरंजन. कारण काय होतं हल्ली आपण कथा लिहिली की त्याच्याखाली तात्पर्य लिहितो. मुलांना या गोष्टीतून कळलं का कसं आहे, अरे पण ही कशाला, व्यक्ती तितक्या प्रकृती जशी आपण म्हणतो तसं प्रत्येक मूल वेगळं आहे. प्रत्येक मुलाला तात्पर्य शोधू दे ना त्याच्यातून वेगवेगळं. प्रत्येक मुलाचं काहीतरी वेगळा बघण्याचा, त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन असू शकतो, हे आपण विसरतोय. आपली कथा, आपली कविता ही विद्यार्थ्याला केंद्रबिंदू मानून किंवा विद्यार्थ्याला किंवा मुलांना केंद्रभूत मानून आपण ती लिहिली पाहिजे, हे आपण महत्त्वाचं आहे. सर, अवांतर वाचन करणं म्हणजे परीक्षेचा जो शैक्षणिक अभ्यासक्रम आहे त्या व्यतिरिक्त अवांतर वाचन करणं किंवा तुम्ही आत्ता म्हणल्यासारखं काही पुस्तकं पालकांनी आणून देणं किंवा पालकांनी स्वतः वाचणं, हा एक उपाय जो तुम्ही सांगितला तो अगदी योग्य आहे, त्यात काही प्रश्नच नाही आहे. पण ज्या मुलांमध्ये तुम्ही राहता, तुम्ही शिक्षक आहात, ती मुलं वेगळ्या स्तरातली आहेत, तळागाळातली आहेत. त्यांच्या पालकांना रोजच्या जीवनातले प्रश्न आहेत, ती वाचणार कुठून, ती पुस्तकं कुठून आणणार, किंवा अशा जी उदबत्त्या विकणारी मुलं, जी मगाशी तुमच्याच बोलण्यात आलं, किंवा छोटे छोटे काम करून पैसे छोटेफार कमवून येणारी मुलं जी आहेत, या मुलांनी या सगळ्या भाषेसाठी, भाषेच्या प्रेमासाठी किंवा एकूणच अभ्यासासाठी याबद्दल उत्सुकता आहे की ही मुलं काय करतात. किंवा एक शिक्षक म्हणून तुमचे असंख्य उपक्रम असतात. ऑलरेडी शाळेमध्ये आज शिक्षकांना खूप वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी व्हावं लागतं, तर त्यासाठी तुम्ही काही वेगळे करता का? अगदी चांगला प्रश्न आहे. कारण का या मुलांनी वाचावं हे फार महत्त्वाचं आहे. अनेक मुलांना सहज पुस्तकं उपलब्ध होतात, काही मध्यमवर्गीय किंवा त्याच्या वरच्या गटातल्या मुलांना. पण ह्या ज्या तळागाळातल्या मुलांना नाही, त्यांना 10 रुपयाचं पुस्तक घ्यायला सुद्धा बऱ्याचदा ते 10 रुपये नसतात त्यांच्याजवळ. मग अशा मुलांसाठी आम्ही काय करतो की बालकवी संमेलन शाळेत भरवणं, बालसाहित्य संमेलन शाळेत भरवणं, की असंख्य त्या दिवसभर मराठी भाषा दिन साजरा करणं. आपण 27 फेब्रुवारीला की त्या दिवशी आम्ही अनध्ययन दिन ठेवतो. फक्त अनेक कवी लेखक बोलवायचे पाठ्यपुस्तकातले जमेल तसे, आणि त्यांच्यापुढे त्यांच्या कविता गोष्टी सादर करायच्या. त्यांची पुस्तकातली कविता कथा ते जेव्हा वाचतात त्या मुलांचं कुतूहल निर्माण होतं की या पुस्तकातली सरांनी कविता वाचली, हे पुस्तक कसं असेल बरं, ते कुठे मिळेल बरं. मला वाटतं ही जिज्ञासा, ही कुतूहलता मुलांची वाढली तर नकळत ते पुस्तकांकडे वळतील. आणि मला वाटतं ही मुलं पुस्तकांपर्यंत जी येत नाहीत, पुस्तकं त्या मुलांपर्यंत नेणं हे मोठ्यांचं काम आहे. अनेकदा शाळेमध्ये काय करतो, जी मासिकांचा मी वर्गणीदार आहे, मासिक वाचून झालं की ती मी भिंतीला अशा दोऱ्या बांधल्यात आणि त्या दोऱ्यांमध्ये ते मासिक अडकवलं जातं. फावल्या वेळात ते मूल ते वाचून घेतं. वाचन कोपरा वर्गात करता येऊ शकतो, ग्रंथालयाचा वापर, शाळेचं ग्रंथालय वापरू शकतो आपण, किंवा एखादा लेखक एखादा कवी आपल्याला आता हे तंत्रज्ञान जे मोबाईलचं प्रगत झालेलं आहे त्याचा संवाद घडवून आणू शकतो. खरंय, त्याला कॉल लावून. म्हणजे इच्छा असावी लागते, फक्त इच्छा असावी लागते. मार्ग मिळतात. आता तळागाळातून मुलंसुद्धा चांगली वाचतायत, त्यामुळे हे फार आशावादी चित्र आहे. आणि आजची मुलं वाचत नाही ना, याला जबाबदार मोठेच आपण आहोत, हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही कथाकथन करता आणि तुम्ही बालसाहित्यातही अनेक प्रयोग केलेत, तर त्या प्रयोगांविषयी ऐकायला आम्हाला आवडेल. कथाकथन हे खरं तर माझ्या आईकडून आलं.
बर. आम्ही आई संध्याकाळी नेहमी गप्पा मारत आम्ही सगळेजण एकत्र जेवायचो आणि घरी कोणीतरी येऊन गेलेलं असेल तर आईचं त्या माणसाचं ते वर्णन करून सांगायची ना. त्या वर्णनातून एक ते अंग आईचं नकळत आलं की एखादी कथा रंगवून सांगायची आपल्याला. आणि मग आपल्याला कथाकथन करायचं हे मला जेव्हा डी.एडला मी मुलांपुढे कथा सादर केली तेव्हा लक्षात आलं की आपल्याला हे अंग आहे. कारण बरेच पालक, शिक्षक आणि प्राध्यापक म्हणतायत की छान कथा सांगतोस तू. मग मला वाटलं हे आपल्याला अंग डेव्हलप करायचं असेल, कथाकथनाचं तंत्र आपल्यामध्ये विकसित करायचं असेल तर आपण आधी कथाकथनाचे खूप कार्यक्रम पाहिले पाहिजे, खूप ऐकले पाहिजे. मग मी अगदी झपाटल्यासारखा जिथे जिथे कथाकथनाचे कार्यक्रम असतील तिथे तिथे मी जायचो. साठवलेल्या पैशातून ते तिकीट काढून अनेक शिवाजी मंदिर, दामोदर हॉल जिथे असेल तिथे जायचो. मग वपू काळे, दमा मिराजदार, रेखा मुंदडा, गिरिजा कीर, डॉक्टर विजया वाड अनेकांचे कथाकथन ऐकले. ज्यांचे ऐकण्याचं शक्य नाही झालं त्यांचे मी कॅसेट मिळवल्या. पुलंच्या कॅसेट मिळवल्या, शंकर पाटलांच्या मिळवल्या, व्यंकटेश माडगुळकरांची मिळवली. आणि यांच्यासारखं कथाकथन न करता आपण एक वेगळी शैली तयार करूया की लोकांनी म्हटलं पाहिजे की हा वपू काळेंसारखं कथाकथन करतो, असं न म्हणता हा एकनाथ आवाडांसारखं कथाकथन करतो. आणि मग मी कार्यक्रम करत गेलो. मग मुलांसाठी कथा वेगळ्या, पालकांसाठी वेगळ्या, शिक्षकांसाठी वेगळ्या, अशा खुल्या समुदायासाठी वेगळ्या अशा कथांची मी निवड केली आणि त्या पद्धतीने सादर करत गेलो. आणि माझी नोकरी सांभाळून सुट्ट्यांचे दिवस, रविवारचे दिवस अशा पद्धतीने ते कार्यक्रम जसं शक्य होईल तशा कथाकथन कवितांचे कार्यक्रम केलो. प्रयोगाच्या बाबतीत म्हणाल तर मग मी आता पाहिलं की मुलांना मोठ्या मोठ्या कथा वाचायला आवडत नाही. 10-10 पानांची कथा नको म्हणतात मुलं. पटकन चुटकीसरशी संपून जाणारी कथा द्या, एका बैठकीत वाचून होणारी. मग या मुलांसाठी मी कथेतून कविता, कवितेतून कथा अशा पद्धतीच्या तालकथा लिहिल्या. बर. म्हणजे त्याची एका पानात ती कथा संपून जाते. वर कवितेचा त्याचा मूळ गाभा असल्यामुळे ती कमी शब्दात संपून जाते. बाज कवितेचा आहे. हा, ते असे बघूया की एक 2 विळ्यांची कविता आहे. गावच्या एका घरात 2 विळे होते. गावच्या एका घरात 2 विळे होते, त्यांचे वागणे मात्र बरेच वेगळे होते. एक विळा कोपऱ्यात बसून गंजून गेला होता आणि दुसरा विळा काम करून लखलख करीत होता. एक विळा कोपऱ्यात बसून गंजून गेला होता आणि दुसरा विळा काम करून लखलख करीत होता. गंजलेला विळा एकदा लखलखत्या विळ्याला म्हणाला, गंजलेला विळा एकदा लखलखत्या विळ्याला म्हणाला, अरे तू एवढं काम करतोस पण जाणीव आहे का मालकाला? धार लावण्यासाठी तुला दगडावर तो घासतो आणि सदान कदा कामामध्ये वापरत तुला असतो. अरे पण मी बघ कसा अगदी आरामात बसून राही, तुझ्यासारखे कष्ट मुळीच मला नाही. आता लखलखता विळा गंजलेल्या विळ्याला म्हणाला, अरे जीवन सार्थ करायचं तर उपयोगी पडावे जनाला. मी माझ्या कामाने लोकांच्या लक्षात राहीन, नुसते गंजून पडण्यापेक्षा चांगले करून जाईल. मला वाटतं मोठी कथा लिहिण्यापेक्षा ही छोटीशी कथा जी कवितेत गुंफलेली आहे. मी जेव्हा मुलांना म्हटलं, काय रे मुलांनो, काय वाटलं? सर, आम्ही लखलखते विळे होणार, कामाच्या वेळी दडून नाही बसणार. मला वाटलं पोचली ना कथा त्यांच्यापर्यंत. आणखी काय हवंय आपल्याला? एक अशीच कविता आहे, छोटीशीच कविता, गाढव आणि उंट यांच्या संवादातून फुलवलेली. एकदा एक उंट वाटेने निमूटपणे चालला. एक गाढव त्याला शिव्या देऊन बोलला, पण उंटाने त्याकडे लक्ष नाही दिले. आपली वाट शांतपणे पुढे चालत राहिले. हे पाहून गाढवाने त्या उंटाला हटकले, मी शिव्या देत असता तू का नाही थांबवले? उंट म्हणाला, ज्याला आपले उद्दिष्ट असते गाठायचे, गाढवांच्या बडबडीकडे त्याने लक्ष नसते द्यायचे. अशा छोट्या छोट्या कथा ज्या कवितेत गुंफलेल्या आहे की मुलांना चुटकीसरशी वाचून संपतील आणि काहीतरी आनंदही देतील. ज्यांना कवितेचा आवड आहे त्यांनाही आवडेल, ज्यांना गोष्टीची आवड आहे त्यांनाही आवडेल, असा सुवर्ण मध्य साधलेल्या या तालकथा, ज्याचं पहिलं पुस्तक बोधाई, हे माझं आयुष्यातलं पहिलं पुस्तक. या पुस्तकातल्या खूप आठवणी आहे. डॉक्टर विजया वाडांच्या प्रस्तावना या पुस्तकाला, त्यावेळी त्या विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षा होत्या. प्रचंड व्याप होता त्यांच्यापुढे, पण तरी त्यांनी या कविता वाचल्यानंतर हे पुस्तक लवकर मुलांच्या हातात यावं म्हणून सगळी कामं बाजूला ठेवून माझ्यासाठी प्रस्तावना लिहिली आणि हे पुस्तक आकाराला आलं. त्यांनी सांगितलं, सरस्वतीच्या दालनात तू पहिलं पाऊल ठेवतोयस,
खूप यशस्वी हो. माझे डोळे भरून आले होते तेव्हा. बालसाहित्याचे खंड सुद्धा तुम्ही केलेत ना? आम्ही विजयवाड आम्ही एकत्र येऊन बालकथाकोश, अच्छा. बालकविताकोश, बर. की आपण म्हणतो की पालक म्हणतात की अहो मुलांना गोष्ट सांगायची पण आमच्याकडे गोष्टीच नाहीत, कविता सांगायची तर आमच्याकडे कविताच नाही. मग वर्षातले किती दिवस असतात? 365 दिवस असतात ना. रोज नवी कविता, रोज नवी गोष्ट. आम्ही 5 खंड केले, 365 कथांचे आणि 365 कवितेंचे. बर बर. महाराष्ट्रातले अनेक कथा कवी लोकांना बोलावून घेतलं. त्यात ज्योती कपिले असतील, ज्याच्यामध्ये सुमन नवलकर असतील, सूर्यकांत मालुसरे असतील, अशी ही मित्रमंडळी की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून ते लिहिते झाले आणि कथाकोश कविताकोश आकाराला आले. तर त्या कथाकोश आपण पालकांना ज्या ज्या अडचणी आहेत ना त्याच्यातून मार्ग दाखवला आहे. तुम्हाला पुस्तक मिळत नाही ना, हे 5 खंड जवळ ठेवा. 365 दिवसाची चिंता गेली, रोज नवीन कथा, रोज नवीन कविता मुलांसाठी. तर अशा प्रकारचं काही प्रयोगशील काम करत राहायला पाहिजे. विजयवाड, मी, आमचे काही मित्रमंडळी बालसाहित्यिक, आम्ही बालकुमार एक्सप्रेस सुरू केली. बर. म्हणजे काय, आम्ही 10-10 रुपयाची पुस्तकं छोटी छोटी छापली. बर. विजयवाडांनीच तो पुढाकार घेतला आणि 10-10 रुपयांची छोटीशी पुस्तकं मुलांच्या वडापावच्या खाऊच्या पैशात विकत येणारं पुस्तक. आम्ही आधी 4 दिवस शाळांना सांगून ठेवायचो, आम्ही मुलांपुढे कार्यक्रम करायला येतोय, तुम्हाला ही पुस्तकं आहेत 10 रुपयाला, ज्यांना घ्यायची ते इच्छुक मुलांना सांगा की असं 10 रुपयाला पुस्तक उपलब्ध होईल. मग आम्ही तिथे कार्यक्रम करायचो, कथा कविता नाट्यछटा सादर करायचो आणि काय उत्साह. एके दिवशी तर 1000 पुस्तकं एका शाळेत विकली गेली एका दिवसात. म्हणजे आपण म्हणतो की मुलं वाचत नाही, पण मुलांना जर आनंद मिळाला ना तर ती पुस्तकांना सुद्धा जवळ करतात. असे कितीतरी प्रसंग तुम्हाला मी सांगू शकतो माझ्या आयुष्यातले. खरंय खरंय सर, तुमचं आणि मुलांचं नातंच एकूणच फार हृदय असं आहे आणि तुमचं लेखक असणं, कवी असणं आणि शिक्षक असणं हे इतकं एकमेकात मिसळून गेलं आहे की त्यातून तुम्हाला कुठलंही, तुम्ही आदर्श शिक्षक आहात, आदर्श लेखक आहात, उत्तम लेखक आहात, असं सगळं एकत्रित रसायन म्हणजे एकनाथ आवाड सर असं मला दिसतंय. काय होतं, मला विचारतात लोक, तुम्हाला एवढे विषय कुठून मिळतात हो कवितेला, कथाला? अरे मुलांशी बोलते वा, मुलांकडूनच तुम्हाला विषय मिळतात. एकदा असंच सुट्टी झाली उन्हाळ्याची आणि जूनला शाळा सुरू झाली. एका मुलाकडे वही होती, त्या वहीत पाहिलं तर त्यांनी कविता लिहिली होती, गोष्ट लिहिली होती. म्हटलं वा, सुट्टीचा चांगला उपयोग केला. म्हटलं सर, मी सुट्टीत आईला म्हटलं मला काहीतरी आणून दे. ती जिथे कामाला जाते ना त्या मालकिनीने तिला वही दिली. आई म्हणाली ही घे वही, याच्यात काही लिही. आईने मला काहीही लिही म्हटली. मला सर केवढा आनंद झाला. मला वाटलं मुलाला स्वातंत्र्य दिलं आणि त्याच्यावर माझी कविता झाली. आईने आणली मला वही आणि म्हणाली यात हवं ते लिही, हवं ते लिही. याला अधोरेखित करण्यासारखं आहे. आईने आणली मला वही आणि म्हणाली यात हवं ते लिही. मग आईवरच लिहिली एक कविता, आईवरच लिहिली एक कविता. आता वाचते ती मी येता जाता. नंतर लिहिली सशाची कहाणी आणि आणखीन 2 पावसाची गाणी. अहो कुणाला सुटेना अवघड गणित, मीच सोडवले अचूक वहीत. हवेच्या दाबाचा प्रयोगसुद्धा लिहिला, ज्यात आला होता माझा नंबर पहिला. भरपूर विषय एकाच वहीत आणि सुचेल तसे बसले लिहित. आई म्हणाली अगं सारंच यात. आई म्हणाली सारेच यात, वहीचे जणू अनेक हात. शेवटी घेतली आईची सही, शेवटी घेतली आईची सही. अहो सजून गेली माझी वही, अहो सजून गेली माझी वही. आईच्या एका सहीने त्या मुलीची वही सजून जाते. मला वाटतं हे कुठेतरी मुलांपर्यंत पोचलं तर मुलांना नक्कीच आनंद होतो. खरं आहे सर. आणि आता ही जी हवेतील ही असं म्हणणारी जी तुमची कविता आहे ना, त्याच नोटवर मला असं वाटतंय की तुम्हाला सुद्धा या पुढच्या सगळ्या काळात हवं ते लिहू दे, अशी उर्मी तुमच्या मनात उसळू देत, असा उत्साह तुम्हाला सतत लाभू देत, तुमचं आणि तुमच्या मुलांमधलं नातं अधिक हृदय होऊ देत, ज्यामुळे तुम्हाला अनेक कविता सुचतील, अनेक कथा सुचतील, अनेक उपक्रम तुम्ही करू शकाल. नक्की. यात आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला भरभरून शुभेच्छा. अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद. पण मला जाता जाता एक गोष्ट सांगायची आहे नक्की आपल्या सांगा श्रोत्यांना, सर. नक्की, नक्की. की एक चित्रकाराच्या चित्रांचं प्रदर्शन भरलेलं. तिथे खूप विद्यार्थी ते प्रदर्शन पाहायला येतात. एक विद्यार्थी मात्र ते सगळं चित्रांचं प्रदर्शन पाहून अवाक होतो आणि त्या चित्रकाराकडे जातो आणि म्हणतो मला तुमची चित्र खूप आवडली काका, पण त्या चित्रांहून अधिक काय आवडलं सांगू का?
हम्म. ते काका म्हणतात एवढ्या छोट्याशा मुलाला चित्राहून सुद्धा काहीतरी वेगळं आवडलं म्हणजे विचारावं. त्यांचंही कुतूहल जागं झालं. म्हणाले काय आवडलं? मला तर चित्र आवडलीच, पण त्या चित्राहून अधिक आवडलं त्यातली रंगसंगती. काका, तुम्ही कोणत्या रंगात असा कोणता रंग मिसळता हो की एक वेगळाच रंग तयार होऊन जातो? वा. चित्रकार त्या मुलाला म्हणाले, बाळा, मी असं ठरवत नाही रे की अमुक रंगात तमुक रंग मिसळावा. मी कोणत्याही रंगात कोणताही रंग मिसळतो, पण त्या रंगात माझा अंतरंग मिसळतोच मिसळतो. कारण कोणतंही चित्र बाह्य रंगामुळे कधीच सुंदर होत नाही. वा. मला वाटतं ही गोष्ट आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला लागू आहे. खरं. कुठल्याही हाती घेतलेल्या कामात आपलं अंतरंग मिसळलं तर ती गोष्ट इंद्रधनुष्यासारखी नक्की फुलून येते. मला वाटतं मी श्रोत्यांना जाता जाता हेच सांगेल की आपण प्रत्येकजण हाती घेतलेल्या आपल्या कामात आपला मन जीव ओतूया. ते काम नक्कीच इंद्रधनुष्यासारखं फुलून येणार आहे. हाती घेतलेल्या कामाला मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि तेच थांबतो. सर, तुम्ही इथं आलात आणि अत्यंत मोकळेपणाने आमच्याशी चर्चा केलीत. आपल्या खूप छान छान कविता ऐकवल्यात. आम्ही अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद. धन्यवाद. साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार प्राप्त लेखक एकनाथ आव्हाड यांची स्नेहा अवसरीकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. कार्यक्रम होता लेखक आपल्या भेटीला. श्रोते हो, ही मुलाखत उद्या दुपारी म्हणजे रविवारी दुपारी 3 वाजता आम्ही पुन्हा प्रसारित करू. तेव्हा नक्की ऐका विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ 107.4 मेगाहर्ट्झवर. आपलं विद्यापीठ, आपला रेडिओ.